काय रे आमदार थोरवे बोलतोय का? म्हटलं पत्रकार कामत बोलतोय, तुला 2-3 वेळा फोन लावतोय, नंबर तुला माहितीये, फोन का उचलत नाही रे? नाही तुला विचारायचं होतं माझा. तुझी आता आहे तिथे, तुझा जो भगत आहे तिकडे, त्या भगतने काय केलंय तिकडे नाही तुम्हा लोकांना जाम म्हणजे दादागिरी तुमची कोणाच्या जीवावर आहे? त्या एकनाथ शिंदेच्या जीवावर करता का रे तुम्ही? हा माधर, ज्या बहुजनांनी तुम्हा लोकांना मतदान केलं, ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, त्यांच्याच घरात जाऊन त्यांना मारहाण वगैरे करता. हा भगत तर तुझाच आहे ना माणूस. यापूर्वी त्या ड्रायव्हरने रस्त्यावर रॉड घेऊन मारहाण केली तेव्हा तू बोलतो की तो ड्रायव्हर तुझा माणूस नाहीये. आता हा भगत तर तुझाच माणूस आहे ना रे थोरवे. आणि आता विचारायला फोन केला तर फोन नाही उचलणार. चांगल्या बातम्यासाठी फोन पत्रकारांचा उचलतो. तिकडे तुझी दादागिरी असू नये म्हणून एका पत्रकारालाही ठेवलं, त्यालाही तू पैशाची लाचारी लावून ठेवला. तुझ्या विरोधात कोणी छापायला नको, तुझ्या विरोधात कोणी बोलायला नको. हा तुझ्यासारखा हराम आमदार जो तिकडे अदानी आणि अंबानीची दलाली त्या कर्जतमध्ये करून आजवर शेतकऱ्यांचं नुकसान केलंय. ते आता टोरेंटसाठी पण तुझाच सारखा इकडे आमदार असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. तू लोकांच्या घरी जाऊन तुझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला पाठवतो. तुला थोडंही वाटत नाही का रे? नाही त्या हरामखोर लोकांच्या जीवावर उडतोय भडसाला. नाही तुझ्याच्या जीवावर उडतोय ना तो एकनाथ शिंदे काय ना त्याचा दुसरा तो मुलगा, तो खासदार श्रीकांत शिंदे काय, हे हरामखोर लोक जेव्हा वठणीवर येतील ना तेव्हा तुमच्यासारखे नालायक लोक सुधारतील. तुम्हा लोकांना यानंतर जनता तर मत देणारच नाही, पण तुम्हा सगळे जोवर लोक एक्सपोज करत नाही तुम्हाला सगळ्या तोवर तुम्ही लोक काय सुधारायला तयार नाही. जनतेची कामं काय करणार नाही, नुसतं कामखोरपणा, पैसे खायचा आणि लोकांकडे दादागिरी करायची. मग तो तू असेल काय ना तुझा पुतण्या असेल काय ना तुझा भाचा असेल काय, सगळा खानदान साला तुम्ही थोरवे खानदानांनी मिळून कर्जतमध्ये साला दहशत माजवायचं काम केलं. तुमच्या लोकांचं काय तिकडे टाकलं नाही की तुमच्या विरोधात कोणी बोललं की साला तुम्ही लोक गायब करता का रे? तुम्ही काय तिकडे जादूगार आहेत का? हा थोरवे, की तुझ्या विरोधात कोणी काय बोललं की तिकडे तू त्या माणसाला गायब करतो? नाही तू जादूगार आहे तर मग टोपी घेऊन फिरणार रस्त्यावर काळे कोट बीट घालून. आमदार का झालाय आणि जर आमदार झाला तर जनतेची कामं कर ना, जनतेशी इज्जतीत वाग ना. ज्या जनतेने तुला मत दिलं त्याच लोकांना आज तू मारहाण करायला जातोय. तेवढा आहेस तू काय? कर्जतची लोक तुला यानंतर निवडून किंवा आणतील किंवा तुझ्या त्या भाच्या किंवा पुतण्याला आता पोटनिवडणुकीत काय करणार आहेत?